या दोघांना वचन दिलंय मी। काय वाटतंय तुम्हाला? त्यांच्या घरात आनंदाने सुखाने नांदायला जाते मी। आई आहोत तुम्हीच म्हणालेलात ना मला, त्या गायकवाडांना जर धडा शिकवायचा असेल तर त्यांच्या घरात घुसावं लागेल। बाहेरून आपल्याला काहीच करता येणार नाही, तेच करतेय मी। घरातच घुसतेय मी त्यांच्या। त्या नराधमांचा एक एक दिवस आणि एक एक रात्र अवघड करून टाकणार आहे। आणि हेच वचन या दोघांना दिलंय। आणि आता मी मेले ना तरी हे वचन मोडणार नाही। काय दीप गायकवाड, मैदान सोडून बाहेर पळून आलात? कैसा है ना सुलू? हर कर भी जीतने वाले को बाजीगर कहते हैं। हॅट रे बाजीगर। आता तू बाहेर पळून आलास म्हणजे काय झालं माहितीये का? आतलं मैदान माझ्यासाठी मोकळं झालेलं आहे। कशासाठी? लक्षात नाहीये का तुझ्या? चॅलेंज। काय कैसा है ना सुलू? मला माहिती आहे तुला हा साखरपुडा झालेला नको आहे, पण या भरल्या घरात असे छान पाहुणे आलेले असताना कार्याला मोडता घालणं, खोडा घालणं हे तुला जमणार नाहीये। कारण की तुला या सगळ्यापेक्षा गायकवाड घराण्याची प्रतिष्ठा जास्त महत्वाची आहे। त्यामुळे तू असं काही करणार नाहीयेस। जर जास्तच ओळखतोस ना तुम्हाला। खोटं आहे का? खोटं आहे का? खोटं नाहीच आहे। नाही, आता मी या साखरपुड्याला परवानगी दिली आहे, याचा अर्थ ती मुलगी मला पसंत आहे असं नाही होत। अरे यार, ती मुलगी मला चुकीचीच वाटते। आणि कसं आहे ना दीप, आता साखरपुडा होतोय, फक्त लग्न अजून बाकी आहे। आणि मी बघते ना लग्न कसं काय होतं ते। काय हा बघू बघू बघस तू। पण तू असा का उभा आहेस इथे? सगळे जण आत आहे, सगळे छान तयार झाले, तू असा कसा उभा आहेस या कपड्यांमध्ये? चल आतमध्ये पहिल्यांदी। आतमध्ये? हो। आत्या, हां. तू बरी आहेस ना? म्हणजे बघितलं ना मगाशी बाबांचा लुक बघितलास ना? सुलू, मी काय ह्या कार्यक्रमाला येणार नाही। हे बघ, दादाच्या आयुष्यातला हा खूप महत्त्वाचा क्षण आहे, त्यामुळे मी बाहेर राहिलेलाच बरा। आणि सुलू, परत जर बाबांनी बघितलं ना तर उगाच सगळ्यांसमोर तमाशा होईल। अरे काय ग सुलू, तू या साखरपुड्यात तयार नव्हतीस, मग मी तरी आत येऊन काय करू? जास्त नाटकं करू नको। मला तू आत हवाच आहेस। दादाशी काय बोलायचं ना ते मी बघते। आणि 10 मिनिटाच्या आत जर तू आत आला नाहीस तर 11व्या मिनिटाला मी बाहेर येईन, कळलं? ये लवकर। 10 मिनिटात कस? ताई ताई मी कोणाला कॉल करू का? शेजाऱ्यांना बोलवू का? सांगू का मदतीला या म्हणून? नाही नको कीर्ती, अगं आधीच आपली नाचक्की झाली आहे सगळ्यात। आणि ज्या माणसांनी आपल्या 2 माणसांना मारलंय त्याच घरात आपण आपली मुलगी सून म्हणून देतोय। अगं नावं ठेवतायत। नको नको, थांब जरा। प्रीती प्रीती, मला दार उघड बघू तू। आई ताई, सुभद्रा काकूनी काय केलं तर ताईला? आणि मगाशी बघितलंस ना काय केलं ते? त्यांचा तर आवाज पण येत नाही आतून। नाही नाही, तुम्ही दोघी जरा गप्प बसा। ताईला काही नाही होणार, ताईला काही नाही होणार। ताई ताई ऐकून घे दा। हो मी ठीक आहे, काही नाही। आईंना फक्त त्यांची बाजू मांडायची होती, जी बरोबर होती। त्या खरंच आता एकट्या पडल्यात आणि त्यामुळे कदाचित चिडचिड होणं स्वाभाविक आहे। मी आता समजावलंय त्यांना आणि त्या शांत सुद्धा झाल्यात, पण पुन्हा ती असं काही करणार नाही याची गॅरंटी नाही। मी बोलते त्यांच्याशी। ऐक, नाही नको बोलूस तू त्यांच्याशी। आधीच आपल्याला खूप उशीर झालाय, आता ह्यात वेळ नको जाईल। निघूया आपण।
अगं ताई पण प्रीतीच्या सांगण्यावरून आत्ता जाते मी, पण तुमचं हे नातं जोडणं, साखरपुडा करणं मला अजिबात पटलेलं नाहीये. तुम्हा सगळ्यांना ह्याची किंमत चुकवावी लागेल. काकू, देवा, सकाळ सकाळी काय अपशकून घडलंय. नाही, हे कार्य तरी निर्विघ्नपणे पार पडू दे रे देवा. आई, हे बघ, नको काळजी करू, सगळं नीट होईल. आणि दिवसाची सुरुवात अशी झाली म्हणून शेवट असा होईल असं नाही अगं. हे बघ, जे काही झालं ना ते आपण सगळं विसरून जाऊयात. ताईचा साखरपुडा आहे आज. सगळी मंडळी आनंदात असतील, आपण पण आनंदात राहूया ना. जाऊ दे सगळं. चला. दहा वेळा वेळ सांगितलेली होती, तरी अजून आलेले नाहीयेत. वेळेची काही किंमत आहे की नाही? नाही, येऊ दे त्या ज्योतीला, विचारणारच आहे मी. तत्वज्ञान झाडत असे ना सगळ्यांसमोर सारखी. मुहूर्त आहे, मुहूर्ताला काही किंमत आहे की नाही? आत्या, तू जरा शांत बस एका ठिकाणी. अगं येतच असतील ते. आणि आत्या, आता त्यांना लेट झालाय ना. नाही, मला मान्य आहे की लेट होणं हे चुकीचंच आहे, पण अगं आता तू चिडचिड करून काय होणार आहे? काही होणार आहे का? नाही ना. मग काय, मग साखरपुडे आपल्या घरी आहे, सगळे आपण तयारी करून आपण रेडी आहोत. यांना फक्त तयार व्हायचं आणि इथे यायचं, तरी वेळेत येता येत नाहीये. काहीतरी कारण असल्याशिवाय ते असं वागतील का? हा, ते फोनही उचलत नाही, त्याचा अर्थ तशीच काहीतरी अडचण आली असणार. आणि तू इथे चिडचिड करून ते लवकर येणार आहेत का? तर शांत राहा ना. नाही, काही शांत वगैरे होणार नाही मी. पुढच्या 5 मिनिटात तर जे आले नाहीत ना इथे, तर मग बघ आता. तर मग काय करणार आहेस तू? तर मग बघच काय करते मी आता ते.